सिंघानीकडून घराकडे परतताना सायलीने स्वतःलाच बजावलं, ती एवढी कमकुवत आहे का? असे प्रसंग तर आता तिच्या आयुष्यातले अविभाज्य घटक बनणार आहेत. त्यांना तोंड द्यायला शिकलंच पाहिजे, नाही तर या सगळ्याचा सामना ती कशी काय करणार? काय झालं सायली? काका विचारत होते. कुठे काही नाही. त्या महामाया तुला काही बोलल्या का? छे नाही, काही नाही. मग तुझा चेहरा असा ओढलेला का दिसतोय? ओढलेला? हां, ते सामान आवरत होते ना, त्यामुळे असेल काका, असं म्हणत तिने हसण्याचा प्रयत्न केला. मला फसवतीयस का गं पोरी? हे बघ, नक्कीच काहीतरी झालंय. कुठल्या तरी गोष्टीनं तू दुखावली गेलेली आहेस. तुम्हाला भविष्य कळतं काका? मला नाही छे. मग तुम्ही मला इथे का येऊ देत नव्हतात? काकांकडे एकटक बघत सायलीनं विचारलं. अगं, तुला त्रास नको म्हणून. हे काही कारण होऊ शकत नाही ना? हे बघ, तुला जे काही हवं आहे ते आणून देणं हे माझं काम आहे, म्हणून मी स्वतः येणार होतो. तुमचं काम काय आहे काका? त्यांचं म्हणणं मध्येच तोडत सायली काहीशा तीव्र स्वरात म्हटली, समीरला वाचवणं हे तुमचं काम आहे का त्याच्या आजूबाजूला रहस्याचा एक पडदा टाकणं? काय म्हणायचं आहे तुला सायली? हेच की इथे आल्यावर मला सगळं काही माहिती होईल याची तुम्हाला कल्पना होती. काय ते? हां, म्हणजे रोहन आणि सौदामिनीबद्दल. तेही आणि दुसरंही. दुसरं काय? तुम्हाला माहिती आहे ते. अगं, कशाबद्दल म्हणतेस तू? समीरच्या पहिल्या पत्नीबद्दल. पहिली पत्नी? समीरची? आता हे तुला कोणी सांगितलं? कोणी का सांगेना? तुम्ही एवढंच सांगा, हे खरं आहे का नाही? नाही. नकळत तिचा आवाज चढला. मग खरं काय आहे? तू अफवांवर विश्वास ठेवायला लागली आहेस, हे खरं आहे. पण त्या अफवांना काही आधार तर असेल का नाही? हे बघ, अफवांना कसलाही आधार नसतो पोरी, म्हणून तर त्यांना अफवा म्हणतात ना. या असल्या बिनबुडाच्या अफवांवर विश्वास ठेवून चूक करतेस तू. हो ना, आजपर्यंत जे काही चुका झाल्या आहेत त्या माझ्याच हातनं झाल्या आहेत, ती उदास स्वरात म्हणाली. हे बघ, माझा तुला एक सल्ला आहे पोरी. हे जे काही तू ऐकलं आहेस किंवा तुला सांगितलं गेलं आहे त्यात तथ्य किती आहे, खरेपणा किती आहे, ह्याचा पहिल्यांदा शोध घे आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा, आणि असेल तर किती ठेवायचा हे ठरव. आणि समीर हे मला सांगणार कोण? समीर तो काय मला सांगणार आहे का? अहो काका, समीरचा माझ्यावर विश्वास कुठे आहे? अगं, पण तुझ्या बोलण्यावरनं तर तुझासुद्धा त्याच्यावर विश्वास नाही आहे असं दिसतंय ना. हे बघ, ते जाऊ दे. तुझ्या मनात जर काही शंका असतील तर समीर समोर स्पष्टपणे मांड, सगळं काही ठीक होईल, मला माहिती आहे. हां, एक गोष्ट लक्षात ठेव सायली, मनातल्या शंकांचं जेवढ्या लवकरात लवकर निरसन होईल तितकं ते चांगलं असतं, नाहीतर या शंकांचं संशयात रूपांतर होतं आणि संपूर्ण आयुष्य नासून जाण्याचा धोका असतो. सायली काही बोलली नाही, पण तिच्या डोक्यात काकांचं बोलणं घोळत होतं. खरंच या शंकांचं लवकरात लवकर निरसन करून घ्यायलाच हवं. ती बंगल्यावर पोहोचली तेव्हा समीर हॉलमध्ये तिची वाट बघत बसला होता. तिला बघताच तो झटकन उठला, तिच्या जवळ आला, तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, अगं कुठे होतीस तू? मी केव्हाची तुझी वाट बघतोय. मी सिंघानीच्या घरी गेले होते माझं सामान आणायला. तिथे कशाला गेली होतीस तू? त्याचा आवाज एकदम कठीण झाला. का? सामान काकांनी आणलं असतं. पण मी गेले म्हणून काय झालं? प्रतिभा सिंघानीसारख्या बायकांच्या तू मिसळावंस असं मला वाटत नाही. का? आहे काहीतरी कारण. तेच विचारतेय, काय आहे ते कारण? ते जाणून घ्यायची तुला आवश्यकता नाही आहे. का? आपली पोल उघडी पडेल अशी तुम्हाला भीती वाटते? कसली पोल? उगाच अज्ञानीपणाचं सोंग आणू नका तुम्ही समीर. मला सगळं काही माहिती झालं आहे. तुला काहीही माहिती नाही आहे. रोहन आणि सौदामिनीमध्ये काय होतं हे तुम्ही मला का नाही सांगितलं?
आणि सांगून तरी फायदा काय होता? त्यावेळी मी रोहनशी लग्न करणार होते, त्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेणं हा माझा हक्क होता. ठीक आहे, पण ते सांगणं हे काही माझं काम नव्हतं ना. ते रोहनचं कर्तव्य होतं. त्याने तुला सांगितलं नाही तर त्याला मी काय करणार? त्याने नाही सांगितलं, पण तुम्ही तर सांगू शकत होतात. का तुम्हाला भीती वाटत होती मी परत इंदोरला निघून गेले तर तुमच्या जाळ्यात सापडणार नाही याची? तुला जर तसं वाटत असेल तर तू तसं समजू शकतेस. नाही, मला समजायचं वगैरे काही नाही आहे. मला फक्त सत्य जाणून घ्यायचं आहे. कसलं सत्य जाणून घ्यायचं आहे तुला? तुम्ही माझ्यापासून हे सगळं का लपवलं? वेळ आली की मी तुला सगळं काही सांगितलं असतं, पण तुझाच माझ्यावर विश्वास नाही आहे. विश्वासाला तडा तुम्ही दिला आहे. कसला तडा? तुमचं पहिलं लग्न झालं आहे हेही तुम्ही मला सांगितलं नाही आहे. माझं लग्न? तो एकदम आश्चर्यचकितच झाला. अगं, हे तुला कोणी सांगितलं? त्यांनी काहीही फरक पडत नाही. पडतो ना, पडतो. माझ्याबद्दलच्या अशा खोट्या बातम्या कोण पसरवतं आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे हे खोटं आहे? 100% खोटं आहे. मग खरं काय आहे? ते जाणून घेऊन काय करणार आहेस? का? खोट्या गोष्टीवर तू विश्वास ठेवलाच आहेस ना. हे बघा समीर, मी कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवलेला नाही आहे. मला फक्त खरं काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. काय जाणून घ्यायचं आहे? कोण होती ती? कोण? तुमची पहिली पत्नी. प्लीज सायली. कशी होती ती? आत्ता कुठे आहे ती? सायली. समीर, तुम्ही मला सगळं खरं खरं का नाही सांगत आहात? हे बघ, मला त्याची गरज वाटत नाही. समीरचा तो शांतपणा बघून आता सायलीचा स्वतःवरचा संयम ढासळत चालला होता. तिला वाटत होतं आपण हे असं काही बोलताच तो आकांड तांडव करेल, आक्रस्ताळेपणाने वागेल. पण हे बघा समीर, उगाच आता तुम्ही वेड पांघरण्याचा प्रयत्न करू नका. मला सगळं काही समजलं आहे. ती काहीशा तीव्र स्वरात म्हणाली. तुला जे काही समजलं आहे ना त्यातलं बरंचसं कपोलं कल्पित आहे. तुमचं पहिलं लग्न झालं आहे ही गोष्ट खोटी आहे? हो. मग खरं काय आहे? माझं पहिलं वगैरे कसलंही लग्न झालेलं नाही आहे. हां, एंगेजमेंट झाली होती ही मात्र गोष्ट खरी आहे. कुणाशी? ते मी सांगणार नाही. का? माझी मर्जी. अहो, तुमच्या मर्जीवर माझं आयुष्य अवलंबून आहे. मग मी काय करू? समीर प्लीज, कोण होती ती? सांगा समीर, कधी झाली होती ही एंगेजमेंट? समीर, तुम्ही काही बोलत का नाही आहात? या विषयावर आणखीन बोलायची माझी इच्छा नाही आहे. पण ते जाणून घेणं हा माझा हक्क आहे ना. ती गोष्ट केवळ माझ्यापुरती मर्यादित आहे. त्याच्यावर तुझा कसलाही हक्क नाही आहे. समीर. हां, आणि आणखीन एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. यापुढे माझ्या परवानगीशिवाय तू घरातनं बाहेर जायचं नाहीस. पण का? जे मला सांगायचं होतं ते मी तुला सांगितलं आहे. समीर, मी तुमची पत्नी आहे, गुलाम नाही आहे. त्याने काही फरक पडत नाही. पडतो. मला पडत नाही. मग माझ्याशी लग्न का केलं? तुला माहिती नाही आहे? त्यांनी कुत्सित नजरेनं तिच्याकडे बघितलं. नाही माहिती. तुला रोहनपासनं हिरावून घेण्यासाठी. नाही, हे खरं नाही आहे. हेच खरं आहे. सायलीने आपलं डोकं घट्ट पकडलं. हेच माझ्या तोंडून तुला ऐकायचं होतं ना? तो तिचा दंड धरून तिला गदागदा हलवत म्हणाला. हेच तुला प्रतिभानं सांगितलं होतं ना? हो, ती मेलेल्या आवाजात म्हणाली. मला वाटलंच. किती चांगली बाई आहे ती. मला तिचे आभार मानायला पाहिजेत. तुम्ही असं बोलू तरी कसं शकता समीर? ही अशी गोष्ट आहे जी आपल्या दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. असं का केलं तुम्ही? का? त्याचं उत्तर तुला मिळालं नाही? नाही. रोहन आणि सौदामिनीची सगळी कहाणी तिने तुला सांगितली नाही? तिने मला काहीही सांगितलेलं नव्हतं. मग? त्या आपापसात बोलत असताना मी स्वतः ते ऐकलं होतं. माझ्या बहिणीने संन्यास का घेतला हे तुला माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे? हो. मग याच कारणासाठी मी तुझ्याशी लग्न केलं असं तुला वाटत असेल तर ते चूक आहे. त्यामागे माझी काही वेगळी कारणं होती. मग तीच कारणं तर मला जाणून घ्यायची आहेत. मी तुला सांगू शकत नाही. समीर, तुला काय वाटतं गं? मी तुझी माफी मागायला हवी? कशाबद्दलची माफी तेही सांगून टाक. पण मी असं काही म्हटलंच नाही ना समीर. जे बोललीस ना तेच फार होतं. एक गोष्ट मी तुला निश्चित सांगतो सायली, माझं पहिलं वगैरे कसलंही लग्न झालेलं नाही आहे.
आणि समजा झालंही असलं तरी त्यामुळे आपल्या संसारात काय फरक पडतोय? काहीच फरक पडत नाही. नाही पडतो अहो. नाही सायली, कसलाही फरक नाही पडत. तुम्हाला नाही समजणार ते. ती एक उदास सुस्कारा सोडत म्हणाली, तुला काहीही सांगण्यात अर्थ नाही आहे, तू जा इथनं. ती काहीही न बोलता तशीच त्याच्याकडे बघत उभी राहिली. सांगितलेलं ऐकलं नाहीस का? जा इथनं. घराच्या बाहेर? सायली. ती वळली आणि हॉलमधनं बाहेर पडली. तिचे पाय थरथरत होते, पावलं अडखळत होती. कशीबशी ती आपल्या खोलीत आली आणि बेडवर पडली. वाटत होतं इथनं पळून जावं, जिथे रस्ता फुटेल तिकडं जावं, पण ते शक्य नव्हतं हेही तिला कळत होतं. तिला ह्या जागीत जळणं भाग होतं. वाघाच्या पंजाखाली सापडलेल्या चिमणीसारखं फडफडत राहायला लागणार होतं. ती खोलीत आल्यावर 5-1 मिनिटात बाहेर कारचं इंजिन स्टार्ट होण्याचा आवाज आला. समीर कुठेतरी निघून गेला होता. तिने आपला चेहरा उशीत खुपसला. तिची अपेक्षा होती समीर आपल्या मागे येईल, आपली समजूत काढेल, आपल्या कृत्याची माफी मागेल. पण नाही, समीर तसं काही कधीही करणार नाही. अचानक तिचा जीव घाबरल्यासारखा झाला. डोळ्यांसमोर अंधेरी आली, हातापायांना कंप सुटल्यासारखा झाला. अचानक आपल्याला काय होतंय या विचारानं ती कमालीची घाबरली आणि नकळत ती ओरडली, काका. काका किचनमध्ये होते. सायलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच ते धावत तिच्या खोलीत आले. काय काय झालं सायली? त्यांनी घाबरलेल्या आवाजात विचारलं. काका 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 मला. पुढे तिला काही बोलणं शक्यच झालं नाही. तिने एकदम डोळेच मिटून घेतले. काका तिच्या उशाजवळ बसले. हलके तिच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाले, काय होतं हे तुला सायली? मला काका, मला कसं तरीच होतं आहे काका. मी आणि एकदम तिचा आवाजच बंद झाला. शुद्ध हरपल्यासारखी ती निश्चित झाली. सायली 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 पोरी सायली. काकांनी तिला हाका मारल्या, पण सायलीकडनं कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. काका आणखीनच घाबरले. समीरचा त्यांना रागही आला. सगळं का नाही सांगून टाकत तिला तो? एवढं रहस्य कशासाठी? फायदा काय त्याचा? काकांनी तिला उठवण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. काकांना काय करावं ते सुचेना. शेवटी त्यांनी फॅक्टरीत फोन केला. समीर तिथे नव्हता. प्रवीण मेहतांच्या घरी फोन केला, पण तिथेही तो नव्हता. क्लबमध्ये बघितलं, तिथेही नाही. कुठे गेला असावा हा? समीरच्या जाण्याची शक्यता असलेल्या इतर 2-3 ठिकाणी त्यांनी फोन करून चौकशी केली, पण समीरचा कुठेच पत्ता नव्हता. काकांची चिंता वाढत चालली होती. सायलीचं अशा प्रकारे बोलता बोलता झोपून जाणं त्यांना नॉर्मल वाटत नव्हतं. तिने काही घेतलं तर नव्हतं, झोपेच्या गोळ्या वगैरे? पण तिच्याकडे तेवढा वेळच कुठे होता तसं काहीतरी करायला. सिंघानीच्या घरातच सामान वगैरे आवरण्यात तिचा वेळ गेला होता. इथे आल्यावर समीरची तिची वादावादी झाली होती आणि तिथून ती आपल्या खोलीत निघून गेली होती. त्यानंतर 5च मिनिटात समीरही बाहेर पडला होता. मग ह्या 5 मिनिटात तिने तसं काही केलं नाही ना? काका विलक्षण चिंताग्रस्त नजरेनं सायलीकडे बघत होते. किती भावनाप्रधान मुलगी आहे ही. समीरवर खरोखर मनापासनं तिचं प्रेम. ही गोष्ट त्यांच्या अनुभवी नजरेनं अचूक ओळखली होती. समीरच्या त्या काहीशा कोरड्या रुक्ष वागण्यामुळे सायलीनं निराश होऊन काही बरं वाईट केलं तर? काकांनी तिच्या कपाळावर हात ठेवला. कपाळ चांगलंच गरम लागत होतं. ते उठले आणि फ्रीजमधनं बर्फ घेऊन आले. मग बर्फाच्या थंड पट्ट्या त्यांनी सायलीच्या कपाळावर ठेवायला सुरुवात केली. साधारण अर्ध्या तासानं सायलीनं हलकेच डोळे उघडले. काकांकडे पाहिलं. काकांच्या जीवाजीव आला. आता कसं वाटतंय पोरी? हां, हो, आता थोडं बरं वाटतंय. अगं असं एकदम काय झालं तुला? काय माहिती काका. काही वेडेपणा करायचा प्रयत्न केला नव्हतास ना? म्हणजे झोपेच्या गोळ्या वगैरे तर नाही हो काका. मग अशी एकदम शुद्ध हरपल्यासारखी तुझी अवस्था का झाली? काका मलाही त्याचं नवल वाटतं हो. एकदम मला चक्कर आल्यासारखं झालं. डोळ्यांसमोर अंधेरी आली. हातापायांचे तळवे घामेजले.
काकांच्या लक्षात आलं, समीरशी झालेल्या बाचाबाचीमुळे आणि समीर एकदम घरातून बाहेर पडल्यामुळे तिच्या मनावर एकदम दडपण आलेलं असावं आणि तो ताण सहन न होऊन तिचं ब्लड प्रेशर वाढलेलं असावं आणि त्यामुळे काही वेळ तिची शुद्ध हरपल्यासारखी झालेली होती. पण हे सगळं सायलीला सांगून तिला आणखीन घाबरवण्याची त्यांची इच्छा नव्हती. अगं, अति थकवा आला ना की होतं कधी कधी असं, पण आता शांत पडून राहा. उगाच भलते सलते विचार डोक्यात आणू नकोस. काका तिच्या डोक्यावर थोपटत म्हणाले, मला मला खूप भीती वाटते काका. सांगितलं ना, उगाच डोक्यात भलते सलते विचार आणू नकोस म्हणून. काका प्रेमळपणे तिला दाटावत म्हणाले. सायली क्षणभर गप्प बसली, पण मग एकदम आवेगानं बोलावं तसं बोलून गेली. काका काका समीरनी जर मला सोडलं तर काय होईल हो? वेडी आहेस का तू? तो असलं काहीही करणार नाही आहे. काकांनी तिला दिलासा दिला. पण काका, केवळ जबरदस्तीनं लादलेलं हे विवाहाचं बंधन किती वेळ टीक धरणार आहे? आज न उद्या. तुझा आपल्या ह्या काकावर विश्वास आहे? आहे. मग माझ्यावर विश्वास ठेव. डोक्यातले हे असले विचार काढून टाक. तू म्हणतेस तसं काहीही होणार नाही आहे. सायली हुंकारली आणि क्षणभरानं तिने विचारलं, समीर कुठे आहेत? मलाही नाही माहिती. खरंच माहीत नाही का सांगायचं नाही? अगं, खरंच नाही माहिती मला. काका, समीर कुठे आहे हे तुम्हाला माहिती नाही याच्यावर मी कसा विश्वास ठेवणार? मी खरंच सांगतोय पोरी. जेव्हा तू बेशुद्ध, माझ्या म्हणण्याचा अर्थ तू झोपली होतीस ना, तेव्हा मी 4-5 ठिकाणी फोन केला होता. आणि ते कुठेच भेटले नाहीत? नाही ना. मग कुठे गेले असतील? अगं, तेच तर समजत नाही आहे. एक विचारू काका? काय ग? त्यांनी जे काही सांगितलं ते खरं होतं? काय सांगितलं त्यांनी? हेच की त्यांचा साखरपुडा झाला होता पण लग्न झालं नाही. हो, खरं आहे ते. कोण होती ती आणि आत्ता कुठे आहे ती? हे बघ, त्याविषयी मी तुला काही सांगू शकणार नाही, कारण ती सगळी समीरची व्यक्तिगत बाब आहे. त्यांनी तुला स्वतः ते सांगावं हे उत्तम. तुम्ही पाहिलं ना काका, ते स्वतःहून सांगायला कधीच तयार नाही होणार. तो तयार झाला नाही तर तू त्याला सांगायला भाग पाडलं पाहिजेस. तुझं त्याच्यावर प्रेम आहे ना, मग त्याच प्रेमाच्या जोरावर तू त्याला आपलंसं केलं पाहिजेस. काका? ती एकदम चमकली. आत्तापर्यंत तिला वाटत होतं तिच्या मनातले हे भाव कोणाला समजलेलेच नाही आहेत. मला हे माहिती आहे पोरी. हे बघ, म्हातारा झालेलो असलो ना तरी तेवढं ओळखण्या इतपत बुद्धी शाबूत आहे माझी. काय माहिती आहे काका तुम्हाला? सायलीने हलक्या आवाजात विचारलं. हेच की तू त्याच्यावर प्रेम करतेस, त्याच्यासाठी आपलं सर्वस्व झोकून द्यायची तुझी तयारी आहे. तुम्ही हे समीरला तर काही सांगितलं नाही ना? तिने एकदम धास्तावलेल्या स्वरात विचारलं. अगं, मी कशाला सांगू? तू प्रेम करतेस ना त्याच्यावर, मग तू सांग त्याला. मी काय करू का? मला तर काय करावं ते समजेन असं झालंय. हे बघ, मनात आणलंस तर तू बरंच काही करू शकतेस पोरी. हे बघ, आपल्या आजवरच्या आयुष्यात समीरनं बरंच काही भोगलंय, त्यामुळे तो काहीसा कोरडा वृक्ष झाला आहे. तू आपल्या प्रेमानं त्याचं ते दुःख हलकं करू शकतेस. अवंती दिदीसुद्धा हेच म्हणाली होती. अगं, जो त्याला जवळून ओळखतो ना तो हेच म्हणणार आहे. पण त्यांनी काय भोगलंय, कोणतं दुःख त्यांना सलतंय हे जर मला माहिती नाही तर मी त्यांचं दुःख हलकं करणार कसं? मग त्यासाठी तुला आधी त्याचा विश्वास संपादन करायला पाहिजे. आणि मग तो स्वतः तुला सगळं काही सांगेल, मनावरचं ओझं हलकं करून घेईल. त्यानंतर त्याच्या मनातला हा कोरडेपणा, हे नैराश्य कमी होईल. पूर्णपणे संपणार नाही? त्यासाठी थोडा काळ जावा लागेल ना सायली. अशा प्रकारचं दुःख माणूस चटकन विसरू नाही शकत. कुठेतरी मनाच्या सांदी कोपऱ्यात ते सलत असतं. म्हणून म्हणतो तू जास्तीत जास्त त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायला हवास. पण त्यांच्या मनात आता माझ्याबद्दल तेवढा विश्वास उरला असेल का? तुला असं का वाटतंय? मी त्यांना नको नको ते बोलून गेले ना. मला एक सांग, प्रतिभा सिंघानीच्या बोलण्यावर तुझा विश्वास बसलेला आहे?
नाही. आणि समीरच्या बोलण्यावर? हो, पण मला सगळं काही जाणून घ्यायचं आहे. मग त्यासाठी तू त्याला थोडा वेळ दे. तो स्वतःहून तुला सगळं काही सांगेल. ठीक आहे काका, यापुढे मी तुमच्या सांगण्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेन. सायली, बराच वेळ झालाय, चल काहीतरी खाऊन घे. नाही, नको काका. का? अहो, समीर कुठे गेलेत कोणास ठाऊक. त्यांनी काही खाल्लं तरी असेल का नाही? अगं, बाहेर गेलाय तो म्हटल्यावर तो तसाच थोडा राहणार आहे. त्याची नको काळजी करू तू. तुम्ही पुरुष आहात ना काका, म्हणून एवढ्या सहजपणे म्हणू शकता काळजी करू नकोस. सांगणं खूप सोपं आहे काका, पण मनाला समजावून सांगणं फार अवघड आहे. बरं बाई, काही खाऊ नकोस, पण थोडं काही दूध वगैरे तरी घेशील का नाही? थांब थांब, मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येतो. आणि सायली काही बोलायच्या आत काका खोलीतनं बाहेर पडले. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित सायली या कादंबरीचा 9वा भाग, 10वा भाग उद्या आपण. श्रोते हो, एक विनंती, अजूनही जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. भेटूयात उद्या.